A7 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। वीज ग्राहक संघटनेचा इशारा, स्मार्ट मीटर सक्ती थांबवा, सोलर चार्जर रद्द करा, KVAH बिलिंग स्थगित करा, 11 ऑगस्टला धडक मोर्चा। स्मार्ट मीटर सक्ती, सोलर ग्रिड चार्ज आणि KVAH बिलिंग विरोधात हिंगोलीच्या वीज ग्राहक संघटनेने महावितरणला निवेदन दिले आहे। 11 ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास गांधी चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। हिंगोलीच्या वीज ग्राहक संघटनेने स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आवाज उठवला आहे। त्यांचा आरोप आहे की 800 रुपयांचे अचूक डिजिटल मीटर काढून 10,000 रुपयांचे स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहे। हे वीज कायदा 2003 च्या विरोधात आहे। सोलर लावलेल्या ग्राहकांवर ग्रिड सपोर्ट चार्जेस देखील लादले जात आहे। त्यामुळे शासनाच्या हरित ऊर्जा धोरणाला धक्का बसला आहे। याशिवाय कोणतीही माहिती न देता KVAH नुसार बिल आकारणी सुरू झाली, त्यामुळे बिल अचानक वाढले आहे। संघटनेने मागणी केली आहे की स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, सोलर चार्जर रद्द करावे आणि KVAH नुसारच बिलिंग करावे, अन्यथा 11 ऑगस्ट पर्यंत निर्णय न झाल्यास गांधी चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबत अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण यांच्याशी या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे। वीज ग्राहकांच्या मागण्यांकडे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। स्मार्ट मीटर, स्मार्ट मीटर, स्मार्ट मीटर, स्मार्ट मीटर, वीज ग्राहक संघटना, वीज ग्राहक संघटना, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, ऊर्जा मंत्र्याचा करायचा काय? जे आपण बघताय की स्मार्ट मीटर असतील, सोलार असतील, या संदर्भामध्ये जे आहेत तर अनेक नागरिकांच्या तक्रारी देऊन सुद्धा विद्युत मंडळातर्फे कुठली कारवाई त्यावर लवकर होत नाही। आवाजावे बिलं नागरिकांना पाठवत आहेत। बिलं पाठवल्यामुळं नागरिकाची खूप मोठी अडचण होत आहे। रात्री बेरात्री त्यांचे कनेक्शन कट होत आहेत आणि जे स्मार्ट मीटर लावले त्या स्मार्ट मीटरमध्ये ॲक्च्युली लोकांच्या इच्छेनुसार मीटर त्या ठिकाणी लावायला पाहिजेत होते, पण लोकांच्या इच्छेचा विचार न करता जुने मीटर काढून घेतले, त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले आणि कोणाचं बिल 1000 रुपये जरी थकीत असलं तर रात्री 2 वाजता 1 वाजता ती लाईट ऑटोमॅटिक बंद व्हायली। त्यामुळे लोकांच्या एवढ्या अडचणी वाढल्या की त्यामध्ये लोकांना काय करावं ते कळत नाही आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ते सोलारच्या संदर्भामध्ये हा तसाच विषय झाला। 10 किलोवॅटच्या वरचं जे सोलार आहे त्याला जर ग्रीन चार्जेस त्याने त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते चार्जेस लावल्यामुळे आवाजावर बिल त्या ठिकाणी दिलेलं आहे। एखादं सोलार बसवण्यासाठी 7-8 लाख रुपये जर खर्च येत असेल आणि 7-8 लाख रुपये खर्च येऊन त्याला परत ग्रीनफील्ड चार्जेस जर त्या ठिकाणी ते लावत असतील तर त्या लागलेल्या एकूण किमतीचं व्याज जर पकडलं आणि लावलेले चार्जेस जर हे केलं तर त्या ठिकाणी सोलार न लावतात बिल भरलेलं MECBला पुरते, अशी आमच्या सगळ्याची भावना आहे। त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी व्यापारी महासंघ असेल, विद्युत ग्राहक संघटना असतील, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, व्यापारी असतील, सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते असतील, या सर्वांनी मिळून या ठिकाणी आज जे आहे ते महाराष्ट्राचे विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता जे आहेत ते या ठिकाणी अधीक्षक अभियंता चव्हाण साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की 10 दिवसाच्या आत ह्या सगळ्या अडचणी आपण कंप्लीट करावा, नाहीतर 11 तारखेला भव्य मोर्चा गांधी चौकामधून निघणार आहे आणि ते महाराष्ट्राचे विद्युत मंडळावर जवळपास 5000 लोकांच्या वर शहरातील नागरिक या मोर्चामध्ये, महिला असतील, नागरिक असतील, युवक असतील, हे सर्वजण या मोर्चामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। अजून टेक्निकली बाबीच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आमचे बरेचसे या ठिकाणी सहकारी आहेत, जसं रवीजी नैनवानी, हे त्यांना अजून टेक्निकली ते या बाबतीत अजून सांगू शकतील माझ्या